एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये साधारण 2-3 वर्ष नाही आहे, त्याच्या हातामध्ये काम नाही आहे, क्वालिफाईड असून काम नाही आहे आणि काहीच नाही. आणि सडनली एक XYZ तारीख आपण देतो त्यांना, की बाबा 15 ऑक्टोबर 2026 नंतर तुला जॉब मिळणार आहे. त्यावेळेस काय झालेलं असतं, त्या पत्रिकेमधली एखादी दशा बदललेली असते. आता सपोज त्याची आत्ता सद्यस्थितीला शुक्राची अंतर्दशा चालू आहे. त्या पत्रिकेतलं 5वं आणि 9वं, पंचम आणि नवम स्थान लागलं, त्यावेळेस त्याची नोकरी गेली. तर त्या अख्ख्या शुक्राच्या अंतर्दशेमध्ये 2-2.5 वर्षाच्या पिरियडमध्ये त्याला नोकरी मिळत नाही. मग सडनली ज्यावेळेस सूर्याची अंतर्दशा त्याची चालू होते, त्यावेळेस 10वं स्थान ॲक्टिवेट होतं. जसं ते 10वं स्थान ॲक्टिवेट होईल, अचानक प्रमाणे कधीतरी कोणीतरी जुना मित्र, एखादा जुना कलीग किंवा आपण कधीतरी 3 वर्षापूर्वी ॲप्लिकेशन केलं होतं जॉबसाठी आणि सडनली तुम्हाला तिकडून कॉल येईल. कारण त्या 10व्या स्थानाला कळतं, की आता माझं काम करायचं काम चालू झालेलं आहे. हे माझं आता मी इथे आलेलो आहे सूर्याच्या अंतर्दशेमध्ये. आता माझं काम चालू झालेलं आहे. तर आता मला या माणसाला नोकरी द्यावी लागणार आहे. मग सडनली भलेही कमीची असेल, भलेही जास्तची असेल, पण तुम्हाला नोकरी लागते. सो मी जसं म्हटलं, हा सगळा जो खेळ आहे, हा दशा, अंतर्दशा आणि पत्रिकेतली कोणती स्थानं ॲक्टिवेट होत आहेत त्याच्यावरती निर्भर करतो.